नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव आहे स्वप्ना आणि आजचा हा व्हिडिओ थोडासा वेगळा असणार आहे, कारण ह्याच्यामध्ये मी तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या हेअर केअर स्किन केअर टिप्स देणार नाहीये. या वर्षीच्या सणांना सुरुवात झालेली आहे आणि लवकरच राखी पौर्णिमा आणि गणपती येत आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहेत पंजाबी ड्रेसेस. माझ्यासाठी मी काही मंत्रावरनं ऑप्शन्स मागवलेले आहेत आणि ते खरंच खूप चांगलेले आहेत. तर विचार केला तुमच्याबरोबर शेअर करेन. त्याच्या सगळ्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. टोटल 6 ड्रेसेस मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यामधले 3 प्युअर कॉटनचे आहेत आणि 3 थोडेसे हेवी आहेत. त्यामुळे तुम्हाला ते नक्की आवडतीलच आणि फॅब्रिक खूप छान आहेत. ते सगळे मी ठेवणार नाहीयेत कारण गरज नाहीये तेवढ्या ड्रेसेसची. पण त्यातल्या त्यात मोस्टली कॉटनचे मला असं वाटतं मी सगळे ठेवणार आहे, कारण खूप कम्फर्टेबल दिसत आहेत. हे जे 3 ऑप्शन्स आहेत हे थोडेसे हेवी आहेत. म्हणजे त्याला दुपट्टा आहेत आणि खूप हेवी वर्क केलेलं दुपट्टा आहे. नेकलाईन थोडीशी हेवी आहे. पण हे सगळे खूप अफोर्डेबल आहेत आणि हे सगळे मी मिंत्रावरनं मागवलेले आहेत. हा सगळ्यात पहिला ऑप्शन आहे. हा प्युअर कॉटन आहे आणि मला खूप आवडलेला आहे. ह्याचं एकच दुःख आहे की ह्याला ओढणी नाहीये. पण आणि मी विचार केला की हा रिटर्न करेन. पण जेव्हा मी हा घातला आणि त्याची फिटिंग इतकी सुंदर आहे, त्याचा नेक इतका सुंदर आहे, त्याच्यामुळे मी हा रिटर्न करणार नाहीये. बेटर वे मी या रंगाची ओढणी विकत घेईन. हा सेकंड ऑप्शन आहे. ह्याचा पण नेक व्ही नेक आहे. मी व्ही नेकला ऑब्सेस झाली असं मला वाटतं आणि हा पण कॉटनचा आहे. तर तुमच्याकडे गणपती बसत असतील आणि कम्फर्टेबल कपड्यांसाठी म्हणजे कम्फर्टेबल पंजाबी ड्रेससाठी हे बेस्ट ऑप्शन आहे, कारण हे घालून घरात वावरणं खूप सोपं आहे, घरातली कामं करणं खूप सोपं आहे. तर हे ऑप्शन्स नक्की पाहू शकता तुम्ही. हा पण खूप सुंदर आहे. ह्याला खूप सुंदर पायपिंग केलेली आणि सगळ्यात मेन म्हणजे ह्याला ओढणी आहे. येस, ह्याला ओढणी आहे आणि हा अराउंड 1200च्या आतच आहे बहुतेक. मी सगळ्याच्या लिंक देईनच आणि दिस इज ऑल्सो ऑसम. हा तिसरा ऑप्शन आहे आणि हा पण प्युअर कॉटन आहे. याला सुद्धा ओढणी आहे आणि ती आहे कॉटनची आणि याची नेकलाईन सेम व्ही आहे, पण हा थोडा अंगरखा स्टाईल आहे. मी घालून दाखवेनच. हा अंगरखा स्टाईल आहे. मी जनरली खूप लाईट आणि पीच कलर असे खूप पेस्टल कलर्स वापरते. खूप एक्सपेरिमेंट करायला जात नाही. पण यावेळेस मी ठरवलंय मी मेजॉरिटी डार्क कलर्स मागवणार आहे आणि आय रिअली लव्ह द फॅब्रिक. खूप छान आहे. हे जे 3 ऑप्शन्स आहेत हे थोडेसे हेवी आहेत. ह्याला हेवी वर्क आहे. अफोर्डेबलच आहेत, पण ह्याला फक्त वर्क थोडंसं जास्त आहे. त्याच्यामुळे बाहेर वगैरे जाताना, कोणाकडे गणपतीला जाताना किंवा राखी पौर्णिमेसाठी हे बेस्ट ऑप्शन्स आहेत, कारण हे थोडेसे नेकवर वगैरे हेवी आहे. दुपट्टा थोडासा हेवी आहे. हे मी तुम्हाला घालून दाखवेल आणि हे सुद्धा ऑलमोस्ट सेम टोनचे मी मागवलेले आहेत असं मला वाटतंय. येस. पण मला खरंच हा कलर खूप आवडलेला आहे. मला या ड्रेसची फिटिंग खूप आवडलेली आहे. ह्याचा नेक थोडासा डिफरंट आहे. म्हणजे व्ही आहे, पण मागून असं चायनीज कॉलरसारखा वर आलेला आहे आणि जो शोल्डरचा कट आहे स्लीवलेसचा, तोही असा डीप आहे. हा नॉर्मल अशा शोल्डरवरनं खाली केलेला नाही आहे. हा थोडासा डीप आहे. त्याच्यामुळे ह्याचा लुक खूप सुंदर दिसत आहे. हा विथआउट दुपट्टा पण खरं तर खूप छान दिसतोय. याच्या कॉर्डसेटची जी पॅन्ट आहे त्याच्या फक्त बॅक साईडला इलास्टिक आहे, फ्रंटला टक्स दिलेले आहेत आणि ही जी पॅन्ट आहे ह्याला ना पॉकेट्स नाही आहेत, पण खूप कम्फर्टेबल आहे. हा जो कॉर्डसेट आहे हा तुम्ही ऑफिस वेअर म्हणून पण वापरू शकता, कारण हा खूप कम्फर्टेबल आहे आणि खूप असा सोबर आहे. त्याच्यामुळे हा ऑफिससाठी पण परफेक्ट आहे. हा सेकंड जो ड्रेस आहे हा पण व्ही नेक आहे, पण हा अंगरखा स्टाईल आहे जसं मी सांगितलेलं आणि ह्याला ना ही नॉट बांधायची आहे. त्याच्यामुळे तो प्रॉपर असा अंगरखाच दिसतो, पण त्याला असं ओपनिंग नाहीये. तो कम्प्लिटली जॉईंट आहे. जस्ट ती एका लुकसाठी नॉट करावी लागणार आहे. हा खालून थोडा अनारकली स्टाईल आहे आणि त्याला बऱ्यापैकी छान घेर आहे. त्याचबरोबर आलेली ही ओढणी आहे. ओढणीची साईज ही खूप छान आणि मोठी आहे. त्याची प्रिंट खूप सुंदर आहे. छोटे-छोटे डिटेलिंग्स केलेले आहेत. ओढणीची साईज खूप मोठी असल्यामुळे तुम्ही दोन्ही स्टाईलनी ती वापरू शकता. दोन्ही साईडला जरी ओढणी घेतली तरी ती मागून तोकडी दिसत नाही. याची पॅन्ट पण खूप कम्फर्टेबल आहे. पूर्ण कमरेला इलास्टिक आहे. कुठेही टक्स नाहीये. त्याच्यामुळे खूप सुंदर आणि छान बसतीये. हा पण कॉटनचा ड्रेस मी ठेवणार आहे. मला हा पण खूप आवडलेला आहे. आता नेक्स्ट जो ड्रेस आहे ना, हा पण सेम जो मी पहिला दाखवलेला त्याचं पण स्लीव्हज तसेच आहे. डीप स्लीव्हज आहेत आणि त्याला अशी सुंदर लेसची पायपिंग केलेली आहे संपूर्ण ड्रेसला. म्हणजे तुमच्या स्लीव्हजला आहे, नेकला आहे, दुपट्ट्याला आहेत.
या पॅन्टच्या कमरेला सुद्धा संपूर्ण इलास्टिक आहे आणि ही कमरेपासून खालपर्यंत लूज आहे, त्यामुळे छान बसते. या कलर व्यतिरिक्त अजून एक ऑलिव्ह ग्रीन कलर आहे. मोस्ट प्रोबॅबली मी हा रिटर्न करून ऑलिव्ह ग्रीन मागवेन. तोही खूप सुंदर दिसत आहे. हा संपूर्ण कॉट सेट विथ दुपट्टा हा फक्त 1200 ला आहे आणि डेफिनेटली हा मी मला असं वाटतं या दुपट्ट्यामुळे ठेवणार आहे. हा ड्रेस खूप सुंदर आहे. ह्याचं फॅब्रिक खूपच छान आहे आणि ह्याच्यावर असे छान फ्लोरल व्हाईट कलरचं थ्रेडवर्क आहे. हा जो ड्रेस आहे ना, हा संपूर्ण व्हाईट थ्रेडवर्कनी भरलेला आहे. त्याच्या हातावर पण सुंदर असं डिटेलिंग केलं आहे. फक्त दुपट्ट्याचा एकच आहे, की दुपट्ट्याच्या एका साइडला संपूर्ण वर्क आहे आणि एका साइडला नाहीये. या ड्रेसच्या पॅन्टला संपूर्ण इलास्टिक असल्यामुळे ती हिपला खूप छान बसते, कमरेला अशी काचत नाही. हा जो ड्रेस आहे ना, ह्याला कमाल वर्क आहे. ह्याचं फॅब्रिक छान आहे. हा खूप सुंदर आणि असा रिच दिसतो. ह्याचा कलर खूप सुंदर आहे. दुपट्टा बऱ्यापैकी मोठा असून ब्रोकेटचा आहे. त्याला पण छान असे एंडला डिटेलिंग केलेले आहेत. हा आहे ना प्रॉपर फंक्शनल ड्रेस आहे. म्हणजे कोणाची एंगेजमेंट आहे, लांबच्या कोणाचं लग्न आहे, तरी हा खूप सुंदर दिसेल आणि ह्याच्यावर खूप काही ज्वेलरी घालायची पण गरज नाहीये. या ड्रेसच्या पॅन्टला पण संपूर्ण इलास्टिक आहे. त्याच्यामुळे ती कमरेला व्यवस्थित बसते आणि हिप्सलाही बसते. फक्त ना या ड्रेसच्या साइजेस मे बी लहान आहेत. म्हणून हा ड्रेस मला थोडासा टाईट झाला. तर तुम्ही पण नॉर्मल साइजपेक्षा एक साइज थोडीशी मोठी घ्या. हा जो शेवटचा ड्रेस आहे ना, हा खरंच वर्थ बाईंग आहे. ह्याच्यामध्ये संपूर्ण वर्क आहे. ह्याच्या बॉटमला सुद्धा वर्क आहे, नेकला आहे, हाताला आहे आणि ओढणी सुद्धा खूप हेवी आहे. हा सुद्धा एक फंक्शनल ड्रेस आहे. आता हा ड्रेस मी घालून दाखवत नाही कारण ह्याची साईज छोटी आली आहे आणि हा मला अजिबात झालाच नाहीये. म्हणजे मी नॉर्मल मीडियम साईजच वापरते, पण मला असं वाटतं ह्यांच्या साईजेस थोड्या लहान आहेत. मला लार्ज लागेल ह्याच्यामध्ये. व्हाईट माझा फेव्हरेट कलर असल्यामुळे मी डेफिनेटली हा मागवणार आहे आणि हा जसा फोटोत दाखवला आहे ना, तसाच आलेला आहे. या सगळ्या इंडियन आउटफिट्स बरोबर मी असा हा एक वेस्टर्न आउटफिट मागवलेला आहे. असे छान युनिक वेस्टर्न आउटफिट्स पण तुम्हाला बघायला आवडतील का माझ्या चॅनलवर? हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. म्हणजे मी नेक्स्ट व्हिडिओ तसा बनवेन. हे सगळे ड्रेसेस मी मिंत्रावरनं मागवलेले आहेत. क्वालिटी खूप छान आहे. सगळे अफोर्डेबल आहेत. सगळे 1500च्या खालचे आहेत. आणि एक महत्त्वाची गोष्ट, यातल्या कुठल्याही ड्रेसला पॉकेट्स नाहीत, म्हणजे खिसे नाहीयेत. या सगळ्या आउटफिटच्या लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. हॅपी शॉपिंग! तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंट्समुळे मला कळतं की मी अजून काय एक्सपेरिमेंट करू शकते किंवा तुम्हाला व्हिडिओ आवडत आहेत की नाही, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. आणि तुम्हाला माझ्या चॅनलवर अजून कोणकोणते व्हिडिओ पाहायला आवडतील याचे सजेशनही मला खाली द्या. आणि माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू.